हॅलो 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती वार मंगळवार गणपतीचा आहे पैसे आले वरदान देवी नाच मंडळ कडवई कुसगावकर वाडी तुरेवाली मंडळी मनस्वी आवार आई सालबाईची लेकरं आई वरदानची लेकरं 500 रुपयाचं पारितोषिक नंतर वार मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आज मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आणि एका बाजूला साले काढायची या बोडक्याची टोपी नाही घालत शक्तिपुराचा शाहीर आहे टोपी नाही घालत म्हणजे बोडका असं कडक कडक जायचं हिशोब सगळा वरा कडकडनं सुरुवात करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धिदेवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र शिवरायाने घडवला आणि तो वारसा चालवला शाहू फुले आणि आंबेडकर आणि त्या विचारांचा हा भारत त्या विचारांचा महाराष्ट्र आणि त्या भूमीतला मी तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत मी शाहीर विकास सामोरे मूळ गादी बाबूरंगले घराणे विवाशंकर नारायण गुरव पवन विशाल गणेश भिकाजी बाब्या राजाराम आणि गंगाराम प्रभाकर नवलाई देवी नाथ मंडळ मुली केंद्र धनगरवाडी नवलाई देवी नाथ मंडळ मुली केंद्र धनगरवाडी आयोजित शाखा आमचे जय हनुमान नाथ मंडळ अंधाजे खेड कोटवाडी तुमच्या चरणाची धूळ पुन्हा एकदा मस्तकी लावतो शक्तितुरा याचे आयोजन आणि शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची विठ्ठल रुक्माई या कोकणातील सगळी तरुणाई युट्यूबर्स आणि प्रसार माध्यमाची लेकरं त्याने हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल तुमचे विशेष आभार तुमचे लाख लाख आभार या ठिकाणी ढोलकीला माझा संदेश आहे अतुल आहे ऑक्टोपॅडला माझा रोहित डिके आहे कीबोर्डला अजित चव्हाण आहे आणि बेंजोला अमोल नारेश्वर आहे आणि हा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजूदादा पटेल आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहेत तुम्हाला मनाचा मुद्रा करून या घटनेचे शिल्पकार ज्याने आमच्यासारख्या वंचितांना आमच्यासारख्या बहुजनांच्या पोरांना शिकण्याचा अधिकार दिला तो आमचा बाप आमचा शैक्षणिक बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करतो या ठिकाणी आमच्या विवली गावचे विवली बौद्ध विकास संघाचे मुंबईचे आणि गावचे अध्यक्ष अशोक रामचंद्र कांबळे माऊली आहेत आमच्या लांजाचे आमच्या विवलीचे आमचे पाठीराखे राजेंद्र बेर्डे माऊली आहेत संदेश केंबळे आहेत आमचा लांजाचा ढाण्या वाघ तुरेवाला जितेश गुरव आहे पुण्यावरून खास सुशांत शेरकर आले आणि गेले 40 वर्षे 4 दशक ज्याने शक्तितुरा केल्या ते आमचे आदरणीय दत्ता गराटे यांचं पवित्र स्मरण करत त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी आहेत सुशांत दादा गराटे आहेत डावा दादा आलेला आहे आमचा संजय होलांबे गावावरून त्यानंतर चंद्रकांत घोड आहेत सुनील लोगडे माऊली अंतनको पाहू आजरामर गाण्यांचे गायक आहेत
त्यानंतर शाहीर अनिल गराटे आहेत, उत्तम आयोजक आहेत. साई शिंदे माझा मित्र आलाय, अंकुश बाईट आहेत, सुरेश बावधने आहेत आणि कडवळी गावचे आयोजक चंद्रकांत जाधव माऊली या ठिकाणी. पहिलं मानाचा गणपती म्हणणार मानाची गवर लय ताण्यात होतं पण माहिती आहे मरण कुठं येतं, मरण कुठं माहिती आहे ना, मग करणार काय. आलं परत पैसे परेश शितप माऊली 100 रुपयाचा पारितोषिक. कृपया जर 2 पैसे द्यायचे असतील तर लिहून आला म्हणजे काय गोंधळ होतो. हा चालेल. तर आमचा आदरणीय सन्माननीय माननीय आणि काय कुठल्या सुरांचं, सप्त सुरांचं बादशाह राजेश निकम बुवा तुम्हाला मानाचा मुद्रा. हळूहळू कडून जाऊया. हे संपलं सगळं झालं. सह्याद्रीच्या
दिव्य गुहेत ध्यान सयोगी दिव्य गुहेत ध्यान सयोगी दिव्य गुहेत कडक परीत दाटवनात वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत रौद्र रूपात गंगवाहे रौद्र रूपात गंगवाहे भेटाया शशी शेखरा अहो भेटाया शशी शेखरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा सारे कोकणात तुमची ख्याती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती भक्ती भावे करून आरती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती लावून विभूती भस्मल लाटी लावून विभूती भस्मल लाटी शिवयोगी गिरीश्वरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा भस्म कपाळी लावून भाळी भस्म कपाळी लावून भाळी दर्शनास आलो ईश्वरा दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदाश्वनीचा बोल तू रे पवन विशाल गणेश भिकाजी नटेश्वर देवा तुझा गणपती बाप्पा या ठिकाणी विचार हा किती आहे इथं काही नाही बरं अग देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी
तर मंडळी यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणता चेहरा काला असला तरी मी तुमच्यासाठी पांढऱ्या पायाचा आहे. पांढऱ्या पायाची कुणाला म्हणतात? अवधसा. यांच्या तोंडाने हे बोललं हे बरं झालं, हे बरं झालं, आणि जे खरं असतं तेच बाहेर येतं, तेच बाहेर येतं म्हणतात. मग आता मला सांगा, काळा चेहरा बरा की पांढऱ्या पायाची बरी? काळा चेहरा बरा. मी काय तुम्हाला काळ्या चोचीचा हात काय म्हणणार नाही, मी काय तुम्हाला कपडे फाडील म्हणणार नाही. अहो मी पण एवढंच बोललो, तुम्हाला एवढा राग यायची गरज नाही की आमचं विजय भाऊ आहे त्यांना माझ्या बाजूला उभं करा, काळा जास्त कोण आहे का बघा, एवढंच बोललो. येणार तारा माझ्या बापापर्यंत जायचं नाही, माझ्या ह्याच्यापर्यंत जायचं नाही. अरे आम्हाला मर्यादा काढतात बुवा, तुम्ही तोडता. काय म्हणे यांना म्हणतात शाकाहारी चालत नाही, मटण देतो. अरे त्याच्या दरम्यान काहीतरी असतं ना, त्या शिव्या अशा ज्या आहेत ना त्या घेतो कपड्यात. तुम्ही विचार करा, याला कुणाची गाठ पडली आपली. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोसमैल दूर चालुनी, दगड धोंडे काट्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणील तुला नवाणी. हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर हा दुसरा गट तर म्हणायचे फेमस आहे. आणि आम्ही पहिल्यांदा म्हटलं की लकी चारमाय वगैरे सगळं ते जास्तच करायला लागलं. गंमत अशी की विकास लंबोरे ह्या माझ्या कलगीवाली आवडती कलगीवाली आहे, तिच्या समोर मुद्दाम गट ठेवतो म्हणून ते म्हणजे तो योगायोग म्हणताय. आणि मी कुठं नाही समजतो, मी नाही म्हणत नाही ना, पण त्याच्या एवढं भांडवल करू नका. हा गट हे गमन झालं. आणि आता माझा गण घेतो त्याच्या आधी म्हणतात एवढ्यापासून बॅगा भरून ठेवा, 27 ऑगस्टला बाप्पा येणार आहे, आज तारीख 15 जुलै. अरे एवढ्यापासून बॅगा वेगा भरून त्याला आंघोळ करायची आहे की नाही? अरे कपडा आवडतील आहे आपला आता किती. आणि वर सांगतात 27 ऑगस्टला हाय म्हणतात ना गणपती बाप्पा, त्याची पद्धत दाखवतो मिमिक्री. तर वर काय म्हणणार 27 ऑगस्टला हाय म्हणतात आणि वर म्हणतात गणात सांग येणार कधी विचारतात गणपतीला. मी सांगतो तुम्हाला येणार कधी, भाद्रपदेमध्ये चतुर्थीला 27 तारखेला गणपती बाप्पा येणार. हा तुमचा भाग, याच्या पलीकडे काय तुम्हाला तोड द्यायचं नाही, भाग द्यायचा नाही. 27 ऑगस्टला येणार म्हणजे येणार. विजय बुवा तुम्ही गणलेला असाल, तुम्हाला पण सांगतो, तुम्ही प्रश्न पडला म्हणतात कधी येणार गणपती बाप्पा, मी सांगतो 27 ऑगस्टला येणार. पण एवढ्यापासून बाबा पेट्या बेट्या भरू नका, करणार का? आता माझा गट व्हायचं पाणी. हा गड सादर करणे आहे. कोणी एकेकाळी आम्हाला खायला वगैरे 2 वेळचं मिळायचं नाही मिळायचं, तो मग आमची सगळ्यांची परिस्थिती तेच आहे, सगळ्यांची. त्या काही फरकाने फक्त इकडे तिकडे आहे. नाहीतर ह्या ठिकाणी दुसरा कोणी फार श्रीमंत माणूस येणार नाही, ज्याला जाणीव आहे, ज्याने दिवस काढले तोच इथे या ठिकाणी येणार आहे. कारण ही कलगीपुरा नमन या मातीतलं आहे आणि तुम्ही सगळे त्या मातीतले, त्या लाल मातीतले आहे. आणि सगळे आपल्या गरिबीची पोरं, आपण शेतकऱ्याची पोरं. आणि त्यावेळेला मात्र आपला वाळवडेल गरीब असला तरी सुखानं 5-5 पोरं 6-6 पोरं 7-7 पोरं एकत्र खायचं, एक वाकडं का होईना, 2 घास का होईना. आणि आता काय झालं, पैसा आला आमच्याकडे, भाव
एक डोंबिवलीला रूम, दुसऱ्या भावाची विराला रूम, मुंबईला रूम, नोकरी धंदा पद्धतशीर, पगार पाणी. पण आता काय झालं दादा, हे वर्षी तू जा, सगळी बरसॉल तू कर, पुढच्या वर्षी मी जाईन, शिमगा गणपती मी करेन. आणि काय झालं, ह्या व्यवहारामुळे नाती दुरावली. एकोपा हे सण का होते, सण त्याच्यासाठीच होते की पूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं. नाही ना आता काय करणार, कारण आपली जीवनशैली तशी झाली. तो गण तुमच्या चरणाशी सादर करतोय, लक्ष असावं. कोण एके काळी गणेशा, कोण एके काळी गणेशा, घरचे सारे जण. अरे कोण एके काळी गणेशा, घरचे सारे जण, मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळीन, दर्याळली वरसवळीन. आता सण आळी पाळीन, दर्याळली वरसवळीन.
राधाकृष्ण साळवे त्यांचा गवळण तर म्हणतात, एवढं म्हणतात तुझ्या घरात दही दूध आहे आणि म्हणतात तू आमची का ऐकणं येतोस, आमचं का माठ फोडतोस, घरात जाऊन म्हणतात चाल. आता विषय काय, त्या नंदराजाच्या घरात लक्ष लक्ष गायी गोद आहे आणि तरी देखील तो श्रीकृष्ण विष्णूचा अवतार तो ह्या उपास तपास करत होत्या, ह्या उपास तपास करत होत्या. ह्या गरीब होत्या त्या गोकुळात, ह्या गोपिका होत्या, ह्या गोपिका होत्या, ह्या गरीब होत्या आणि ह्या उपास तपास करत असताना त्या म्हणायची की तू कृपया आमच्या घरी ये, रोज उपास तापास सगळं करत. माझा फक्त प्रश्न एवढाच आहे, त्या उपास तपास का करत होत्या, घरी येण्याचं त्यांचं नक्की प्रयोजन काय होतं एवढं तुम्ही उत्तरात सांगायचं. बाकी घरात सगळं आहे, तो श्रीकृष्ण त्याला कमी नव्हता, तो फक्त कुठली बरकत देत होता एवढं तुम्ही सांगायचं. काय अगं स्वयंपाक करतो डाळ भात, अरे गुदमरलेला तुझा गश्वास, अरे वाटेस डोळे लावून व्रत उपास करशी खास ग, आज मोडतो तुझी मी खास ग, व्रत उपास करशी खास गे, अग माझ्या विना का जाईन तुझा घास गे. उपाशीच राशील श्रीकृष्ण आहे तो, अशी एक खेचायची नाही. आता माझ्या गवळीचा भाग हा तू माझी गवळ ना, एक मुकडा येतो. ते गवळणीला वाईट बोललेलं नाही, मग आपण पण गवळणी वाईट नाही बोलायचं. कसं अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल, जायचा मथुरेला. अगं नंदनवन इकडे आहे, तो नंदराजाचा तो सुपुत्र श्रीकृष्ण त्या गोकुळात आहेत आणि या दळबद्री चालल्या तिकडं परक्याकडं. अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल, तुझ्या आईला आईला आईला, अगं तुझ्या मायला मायला मायला, तुझ्या मायनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल गे, मला नको बोल तुझ्या आईला तू बोल गे, मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल गे, तुझ्या आईला तुझ्या मायला दुधाचं बोल गे, तुझ्या आईला वाढवलं दया दुधाचं बोल गे.
शुद्ध शाकाहारी आणि एकदम बोकडाचा, त्याच्या दरम्यान गोली माय सुकाट आहे की नाही. पण डायरेक्ट आपलं घेऊन येतो त्यांच्याकडे. आपण कुणाची उधारी ठेवत नाही, उधारी ठेवत नाही. झोप लागणार नाही, झोप लागणार नाही. सुरुवात केलेली आहे. हा बायगा मजा असं आहे सगळं. तर किती नंबर जायचं. तर मी मला विचारतो या सगळं सारख्या फार आहे ना 36. तर या ठिकाणी मंडळी शाहीरांनी आज सगळ्यांनी ग्रंथ चावत दिलेला आहे. मग तुम्ही ते कौतुक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही किती उत्तर दिले, तुम्ही उत्तर दिले क्षमा करा. मग तुमचं आम्ही कौतुक केलं का. तो प्रयत्न करताय त्याच्या मी खिल्ली नाही उडवली, शास्त्राची खिल्ली उडवायची नाही. बाकी सगळी ठीक आहे. तुम्ही आम्ही माणसं की झडकी पत्ती. मात्र तुम्हाला तर म्हणतात पळवाटा आम्ही काढत नाही. तर ठीक आहे, गेल्या वर्षीचा आणि आदल्या वर्षीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर द्या बघू. जर तुमच्यात हिंमत असेल त्याचं उत्तर आणा बघू, ते पण मान्य करा. तर असल्या काय फुशारक्या मारायच्या आहेत त्या दुसऱ्यांना मारायच्या. कोणाच्या तरी ऐकायचं नाही यायचं, दुसऱ्यांचा कोणातरी एक शब्द घ्यायचा, कोणीतरी गायलेला त्याच्यावर गाणं लिहायचं. हे सगळे काय बोलू, हळूहळू आहेत बारे आहे ते तापणार आहे. आणि तापल्यानंतर सगळं पिंपळा करून सोडणार, नंतर मग दामणार. आय माय स्वामी, आय माय स्वामी. असं आहे ते सगळं गणित आहे ते. इट्स कॉल्ड अनालिसिस. हिसाब सबका होगा. तर प्रश्नपत्र आता बुवांना आम्ही दिलेला आहे. यंदाचा प्रश्न असा आहे, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर घर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं. शाहीर हे आमचा प्रश्न आहे, तुम्हाला माहितीच आहे. आता एक पद गाऊया. शब्द काय होता. रांड्या होता. एक रांड्या शब्द होता. असं आहे ते. म्हणून सांगतो यांना कसं आहे, आम्ही कधी कोणाच्या घरापर्यंत जात नाही, जातीला जात नाही. आता त्यांनी पण सोडलंय. मात्र त्याच्या दरम्यान काहीतरी गंमत असते, ते त्यांना गंमत येत नाही. त्यांना चौदा उद्याचा गणपती बाप्पा एवढा केल्याशिवाय किचाळल्याशिवाय हाय काय. म्हणून आम्ही किचाळेश्वर म्हणतो. सगळ्याच्या भना देवीच्या देखापात नाही कानसार तो कान नुसतं किरकिर होता. अरे काय किती आवाज गोड आहे. जरा व्हायचं खाली गावा. मला स्किल तर तेवढा कळत नाही, पण कानाला कळतं ना आपल्या. आणि माझी एक ना विनंती सगळ्या आयोजकांना, हे शब्दाचा जादूगार उदूगार मला बोलू नका. अरे मी जर शब्दाचा जादूगार असेल तर ते पु ल देशपांडे कोण. एवढे आता विवाह शिरवाडकर कोण, मग अण्णाभाऊ साठे कोण. हे आपण असं नका बोलू. 2-4 गण कुठे फेमस झाले तुमच्यामुळे झाले, ते ह्याच्यामुळे काय शब्दाचा जादूगार झाला. अरे किती काही कादंबरी आहेत. संजय सोनवणे सर एवढे इतिहासकार आहेत, शिवाजी सावंत. मग हे इतिहासकार मग ते कोण. आम्ही जर शब्द जादूगार तर कृपया तुरेवाला विकास लांबोरे एवढंच लिहा. हे जादूगार काय नाही. आता हे जर असतील 7 सुरांचा बादशाह तर पंडित भीमसेन जोशी कोण. हे जे सगळ्यात म्हणते काय खुलं. मी त्यांना म्हणतो 7.5 सुराचा बादशाह, अर्धा असून 45 ते व्हायचं पाणी दे रे. आज गळालंय सुटतो ताप. दारोगड सोनू हे कारल्याचे एक वेळा गाणं वाजवा जरा. माहिती आहे नाही येतो आता काय. आता चाल विचारलो आठवली रे आठवली. आता तरी वाजवा. सुरुवात
दरबारी व्यंकाला आणि इंद्राला एकत्र बघून जेव्हा सचीला हाकलून दिलं ती का आपण कुणाचं काही वाईट म्हणत नाही. रांड्या म्हणतात रांड्या. रांड्या येतो कुठून घ्या आता चढवून. झेंगाट बघून दिला हाकलून तुझ्या आईला एकदम तिथून मग ती राहिली र गरवारे गरवारे. ही अवलाद रांडची ही अवलाद रांडची कशी पडली उघड्यावर. ग्रंथात आहे शब्द ग्रंथात आहे शब्द. ही अवलाद रांडची वेशेची बघा पडली उघड्यावर. एकच सांगणार युट्यूबर लोकांना मला सांगतो पोरांनो लक्षात ठेवायचं. ज्या दुसऱ्या बारीत काय आदळापट्टी करायची 10 मिनिटं मला फक्त आयोजन करून द्यायचं. पुढे मुंबई फिरवेल वाया चांद दिवली तसं ते बघा. अंडू समजा आपण अंडू समजा शहर विकास नंबर तुला लागू 18 कुंभाला सांगतो नका उलंग्या दारली बांधतो. 18 कुंभाला सांगतो नका उलंग्या दारली बांधतो. धनी चव्हाटा वंती तोंडलांचा हुकमाने दांडतो. धनी चव्हाटा वंती तोंडलांचा हुकमाने दांडतो. अरे मांडवे पण आलं आता काही टेन्शन नॉट. घेतो 2 शब्द. बिन साजन झुला झुलू आमच्या मनासारखं झालं. ठाकरे बंधू एकत्र आले. आमच्या मनासारखं झालं. ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संगे हाय मशाल. दादा गंगेत घोड संदीप देशपांडेचा परवा फोन आला. त्या मनसेवर गाणं बोललो ते आणि परत मेसेज आला आता कुठलं गाणं म्हणणार आहे म्हटलं हे म्हणतो कोरोना पोचवा त्याच्याकडे. तर अजून एक घेतो. मजा आहे थोडी मजा बघा चांगलं घेतलं तरी आहे की नाही. रांडे साल्या गेल्या यायला शिव्यांच्या दिली ना गोंट्यात भरून टाकेल शिव्यांच्या किती 1.5 मिनिटं 1 मिनिट. अरे 1 मिनिट वाप झाला माझ्या आधी. येतो तेरा प्यार है कितना प्यारा. अरे जमून मावळा 18 पगड जिंकत गेले एक गड. अरे जमून मावळे 18 पगड जिंकत गेले एक घोड. आली बातमी छापून गोड झाली युनेस्कोत निवड. 12 किल्ल्यांची निवड झाली युनेस्कोत निवड. 12 किल्ल्यांची निवड झाली युनेस्कोत निवड. 12 किल्ल्यांची निवड झाली युनेस्कोत निवड.
नेशन्स जी सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करते अशी युनायटेड नेशनची युरोची एक महत्वाची संस्था आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र शैक्षणिक असतं आणि वारसा स्थळांची यादी आणि ते आपल्या राजांचे किल्ले त्याच्यामध्ये गेलं आलेलं आहेत. महाराज ते काय करता बाय झालं काय गंमत दाखवतो इकडे. या मराठी मुलकात परप्रांतीयानो, या मराठी मुलकात परप्रांतीयानो मराठी बोलायचं. नाही बोलेगा बोलला तर अरे नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं. नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं. नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं. शाहीर राजेश निकम जशी बारी करे तशी करायची. तुम्हाला सूट आहे जशी बारी करे तशी करायची. फक्त तुम्ही 10 मिनिटं त्याच्यानंतर एक्स्ट्रा थांबायचं. या ठिकाणी सुरेश भावदारे राजापूर जाऊ पूर डायरेक्ट करा. सुरेश भावदारे राजापूर घालवली 201 जाणे देवी मित्रमंडळ झरेवाडी कलिगिपुराचा रंगतदार सामना याच ठिकाणी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजता कलगीवाले शाहीर प्रकाश पाळणे आणि प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबोरे यांचा आहे. कृपया आस्वाद घ्यायचा. जरा पोरं थांबावे परत थांबायला सांगितलं. हॅलो, जोरदार सामना चालू आहे. शब्दांची जादूगार आताच बुवा बोलून गेले. शब्दांची जादूगार बोलू नका. पण शक्तिवाली शाहिरांना आम्ही म्हटलंय सप्त सुरांचा बादशाह. पण लोक म्हणतील की शक्तिवाली शाहिरांना बोलले सप्तसुरांचा बादशाह आणि शब्दाची जादूगारांना बोलले नाहीत. आणि खरंच तुम्ही या कोकणची शान आहात राहाल अशीच अपेक्षा करतो. आणि शब्दांचे जादूगार यांचा सत्कार आमचे युट्यूबर्स करतायत. त्यांनी हा सत्कार गोड मानून घ्यावा. बारी रंगत जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही शाहिरांचा सत्कार होणं त्यांचं श्रेय त्यांना देणं गरजेचं आहे. आणि ते हे कोकणी युट्यूबर्स करतायत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात.